ऑनलाइन पर इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स की बेस्ट डील ढूंढ रहे हो तो उल्हासनगर शिवाजी चौक पर मिलेगी सबसे सस्ती डील, सिर्फ महालक्ष्मी सेल्स पर। यहाँ पर अवेलेबल है प्रीमियम टीवी, वॉशिंग मशीन, फ्रिज में भी बहुत सारे ऑप्शंस मिल जाएंगे, डबल डोर एंड सिंगल डोर में भी। एसी, एयर कूलर, टीजी कूलर, डीप फ्रीजर, आटा चक्की, लैपटॉप, वाटर प्यूरिफायर, होम थिएटर, इन्वर्टर, बैटरीज। बेस्ट ऑफर्स के लिए विजिट कीजिए महालक्ष्मी सेल्स, शिवाजी चौक, उल्लासनगर 3। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। बदलापुर पूर्व की एक बिल्डिंग में 10 जुलाई 2022 को एक चौंकाने वाली घटना सामने आई, जब एक महिला की सांप के डसने से मौत हो गई। इस मामले में एक्सीडेंटल डेथ भी दर्ज की गई थी। हालांकि जब घटना की आगे की जांच की गई तो पता चला कि यह कोई नेचुरल घटना नहीं थी, बल्कि हत्या की साजिश थी। इस मामले में मृतक महिला के पति और उसके 3 दोस्तों के खिलाफ केस दर्ज किया गया है। 3 साल तक इस हत्या को नेचुरल घटना दिखाने के बाद पुलिस की जांच ने एक अलग मोड़ ले लिया है। निर्जा अंबरकर अपने पति के साथ बदलापुर ईस्ट के उज्जवलदीप अपार्टमेंट में रहती थी। 10 जुलाई 2022 को सांप के डसने से उसकी मौत हो गई। इस मामले में बदलापुर ईस्ट पुलिस स्टेशन में एक्सीडेंटल डेथ भी दर्ज की गई थी। हालांकि पुलिस की जांच गलत हो गई और पता चला कि यह एक मर्डर था। निर्जा अंबरकर की मौत की चल रही जांच में आरोपी ऋषिकेश चालके ने अपनी मर्जी से बयान दिया। उसने क्राइम सीन पर इसे दिखाया भी। इसके साथ ही गवाह हरीश घाड़गे और दीपक वाघमारे ने इस मामले में अपने बयान दिए। इसके आधार पर पुलिस को यकीन हो गया कि आरोपी ऋषिकेश चालके, चेतन दुधन, कुणाल चौधरी और पति रुपेश अंबरकर ने आपस में साजिश करके निर्जा रुपेश अंबरकर को सांप से कटवा कर मार डाला। उन्होंने अचानक मौत की झूठी जानकारी देकर क्राइम के सबूत मिटा दिए। पुलिस ने चारों लोगों के खिलाफ हत्या का केस दर्ज किया है। बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन एडीआर क्रमांक 53/2022 येथील जी मयत महिला होती निर्जा रुपेश आंबेडकर यांचा मृत्यू झाल्याने या अनुषंगानं हा एडीआर दाखल होता। सदरचा एडीआर हा 2022 साली दाखल होता आणि त्यामध्ये एडीआरचा तपास केल्यानंतर त्याच्यामध्ये कोणाचाही संशय आक्षेप नसल्या कारणाने आणि वैद्यकीय अभिप्रायाच्या अनुषंगाने तो एडीआर समरी केलेला होता। परंतु काही दिवसापूर्वी आम्हाला या एडीआरच्या अनुषंगाने काही इतर माहिती मिळाली होती। त्या माहितीमध्ये सदरचा मृत्यू हा नैसर्गिक नसून तो एक हत्या असल्याच्या आम्हाला गोपनीय माहिती मिळाल्या होत्या। त्या अनुषंगाने आम्ही मागील 6 महिन्यापासून याच्यावर वर्कआउट करत होतो। याच्यामध्ये याच्यापूर्वी काढलेले जे सीडीआर आहेत त्या सीडीआरचा अनालिसिस आणि गोपनीय माहिती या अनुषंगाने त्याचा आमचा तपास चालू होता। या तपास हा पूर्णपणे गोपनीयरित्या चालू होता। यामध्ये 2 तारखेला 2 डिसेंबर 2025 रोजी एक यातील आरोपी जो आहे या आरोपीने एक 109 BNS प्रमाणे एक गुन्हा केलेला होता, जो की हाफ मर्डरचा गुन्हा आहे। त्यामध्ये आम्ही त्या आरोपीला अटक केल्यानंतर ह्या घटनेच्या अनुषंगाने आम्ही त्यांना माहिती विचारली तर त्यांनी त्या घटनेची आम्हाला कबुली दिली। कबुली दिल्यानंतर आम्ही त्या पूर्ण आमच्याकडे जे असलेले पुरावे आणि या हा आरोपी सांगत असलेल्या गोष्टी यांचं पूर्ण मॅचअप केल्यानंतर आम्ही एका निर्णयाप्रत आलो होतो की याच्यामध्ये निश्चितच त्या महिलेचा हा नैसर्गिक मृत्यू नसून तो मर्डर असल्याची आमची खात्री झाल्याने आम्ही सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये आतापर्यंत आम्ही 3 आरोपींना अटक केलेला आहे आणि जो आम्हाला माहिती दिलेला आहे तो इतर गुन्ह्यामध्ये एक आरोपी अटक आहे। नाही, आधीचे जे पोस्टमॉर्टम रिपोर्ट झालेले होते त्या रिपोर्टचा आम्ही अजून अभ्यास चालू ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये त्यांचे जे तज्ञ आहेत त्या तज्ञांकडे त्या अनुषंगाने आम्ही क्युरी करणार आहोत आणि त्याच्यामध्ये जे दिलेलं रिझन आहे त्या रिझनच्या अनुषंगाने सुद्धा आमचा तपास चालू आहे। सर, किती आरोपींची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? याच्यातील काही आरोपींवर एक दरोड्याचा एक गुन्हा दाखल आहे, काही आरोपींच्या इतर गुन्हेगारी पार्श्वभूमी आहेत। त्या अनुषंगाने सुद्धा आमचा अजून पुढील तपास चालू आहे।
सर किती चॅलेंजिंग होतं, कारण 3 वर्षानंतर पुन्हा अशा प्रकारे तपास करणं किती आव्हानात्मक होतं पोलिसांसाठी? ह्याच्यामध्ये जे पुरावे आहेत त्या पुराव्याच्या अनुषंगानं निश्चितच आम्हाला हे चॅलेंज आहे, परंतु आम्ही त्या कन्क्लुजन पर्यंत पोहोचलेलो आहोत. त्यामध्ये आम्हाला भरीव पुरावा मिळालेला आहे. अजूनही त्याच्यामध्ये तपास करून एक कॉन्क्रीट तपास आमचा पूर्ण करून आम्ही मान्य न्यायालयासमोर या अनुषंगानं दोषारोपपत्र सादर करू. हो, त्या अनुषंगानं सुद्धा आमचा तपास चालू आहे. डॉक्टरांचं सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये त्यांना इन्क्वायरीला बोलवणार आहोत आणि त्यांच्याकडनं या अनुषंगानं माहिती घेणार आहोत. किती आरोपी अटक आहेत आणि किती अटक होणं बाकी आहे? अद्यापपर्यंत आपण 3 आरोपींना अटक केलेला आहे आणि यातील जो महत्वाचा दुसरा एक आरोपी जो आहे तो इतर गुन्ह्यामध्ये अटक आहे, त्याला आपण या गुन्ह्यामध्ये वर्ग करून घेणार आहोत. याच्यामध्ये इतरही कोणी अजून निष्पन्न होते का आरोपी म्हणून, तर त्या अनुषंगाने सुद्धा तपास चालू आहे. तपासाची दिशा ही चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि याच्यामध्ये निश्चितच आम्ही चांगल्या पद्धतीने यशस्वी होऊ. हे सगळे आरोपी बदलापूरचेच आहेत? हो, यातले सगळे आरोपी हे जे बदलापूरचेच आहेत. सर कुठून अटक केली यांना आपण? यातील 2 आरोपी जे आहेत हे बदलापूर मधून अटक केलेली आहे आणि एक आरोपी जो आहे तो अलिबाग या ठिकाणी गेल्याची आम्हाला माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने आम्ही तिथं तपास पथक तयार हे करून पाठवून रात्रीतून त्यांना अटक केलेलं होतं. सर हेतू काय होता, उद्देश समोर आले का? या अनुषंगाने सुद्धा तपास चालू आहे. हेतू 1-2 दिवसातच आपल्याला लक्षात येऊन जाईल तपासादरम्यान. ब्यूरो रिपोर्ट, बदलापुर, उल्लास विकास। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।